नमस्कार शेतकरी मित्रांनो, Z9 मराठीमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कोणत्या पद्धतीच्या 5 ते 6 पिकांची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे, ज्याच्याद्वारे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला पुढे चालून भेटणार आहे. तर ह्या आज Z9 मराठीमध्ये पूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायची. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो, कारण की मार्च महिन्यामध्ये 5 ते 6 पिकांची आपल्याला लागवड करण्याचं आहे. तर चला पूर्ण समजून घेऊया की कोणत्या पिकांची आपल्याला याच्यामध्ये लागवड करणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं आणि याच्यामध्ये पीक म्हणजे मित्रांनो टोमॅटो लागवड. आता टोमॅटोसाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती साठी 5.5 फुटी सरीचा वापर करायचा आहे. याच्यासाठी चांगलं मंचिंग आणि मंचिंग सोबत मोठ्या ओलाचंच मंचिंगचा वापर करायचा आहे, कारण की परिणामी पेपर हा तापतो आणि उष्णतेमुळे झाडांची कट क्षमता किंवा मर रोग हा आपल्याला प्लॉटमध्ये जास्त दिसून येतो. तर याच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या व्हरायटीचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. विरांग असो, 1057 असो, किंवा चांगल्या पद्धतीचं व्हरायटी बोलायला गेलं तर अथर्वसारख्या चांगल्या पद्धतीच्या व्हरायटीवर देखील आपला एक नवीन व्हिडिओ हा येणार आहे. तर मित्रांनो, टोमॅटोची लागवड आपण 1.5 ते 2 फुटावरती ड्रिप्स चांगल्या पद्धतीचा वापर करायचा आहे. परिणामी खतांचा देखील चांगल्या पद्धतीचा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे. दुसरं महत्त्वाचं पीक ते म्हणजे काकडी लागवड. काकडी उन्हाळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम देत असते आणि सेट होण्यासाठी देखील मोठमोठ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये सामना करावा लागतो. तर अशा उष्णतेमध्ये जर तुम्ही काकडी सेट केली तर पुढे चालून चांगल्या पद्धतीचा बाजारभाव आपल्याला भेटणार आहे. काकडीसाठी सुद्धा आपल्याला 5.5 फुटी सरीचा वापर करायचा आहे. तारीचा, बांबूचा तसेच मंचिंग पेपरचा चांगल्या क्वालिटीचा वापर करणं हा काकडीसाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं पीक ते म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जे आपण एक सरीज किंवा खाली ब्लेडवर लावू शकतो किंवा ड्रिपचा वापर करून लावू शकतो. कोणत्याही पद्धतीचा त्याला दोन्ही पण ब्लेडवर जर लावलं तर चांगल्या पद्धतीचं आपल्याला त्याच्यामध्ये होणार. ते म्हणजे भेंडी पिकाची लागवड आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. भेंडीला देखील चांगल्या पद्धतीचा पुढे चालून बाजारभाव आपल्याला दिसून येणार आहे. मित्रांनो, भेंडीसाठी आपण 4 फुटी सरीचा वापर करायचा आहे. ड्रिपच्या नळीचा वापर करून मित्रांनो आपल्याला दोन्ही बाजूने भेंडीची जी आहे ती लागवड करणं देखील तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, चौथ्या पिकाची जर लागवड महत्त्वाचा जर विचार केला तर तो म्हणजे कोथिंबीर पीक आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याला एक स्प्रिंकलरद्वारे आणू शकतो. जर ड्रिपच्या नळीचा वापर देखील केला, 4 फुटी ड्रिपच्या नळीचा वापर करून छोटी बुचक्यांचा वापर केला किंवा आपण त्याला एक रेषा पद्धतीने जरी लावला तरी चांगल्या पद्धतीचा आपला पुढे चालून हा पैसा कोथिंबीरीमध्ये होणार आहे. मित्रांनो, कोथिंबीरनंतर मेथीची देखील तितक्याच पद्धतीचा आणि त्याच पद्धतीचा बाजारभाव टिकण्याची क्षमता आहे मित्रांनो, कारण की टेम्परेचरमुळे या दोन्ही पिकांमध्ये मरची क्षमता जास्त असते. पण चांगल्या पद्धतीचं नियोजन, चांगल्या औषधांचा, सिलिकॉनचा परिणामी आणि पुरवठ्याचा वापर जर केला तर चांगल्या पद्धतीचं याच्यामध्ये देखील आपल्याला चांगल्या उत्पन्न हे भेटणार आहे. तर मित्रांनो, ही झलक होती काही पिकांची, ज्याच्यामध्ये तिन्ही पीक आपण बघितले. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि मेथी देखील बघितली. आता याच्यानंतर काही परिणामी पीक ज्याच्यामध्ये फ्लावरची